कर्नुलोस इटली रेजिमेंटचा तो सुभेदार आहे. म्हणजे त्याचा हाताखाली किती 100 सैन्य, तो त्याचा हाताखाली 100 सैन्य असून पण तो एकदम नम्र आहे. तो 4थ्या वचनामध्ये, कर्नेलियस घाबरू नकोस, तुमच्या प्रार्थना आणि गरिबांना दिलेल्या देणग्या देवासमोर स्मारक म्हणून वर गेल्या आहेत. तर प्रार्थना असं राहायला पाहिजे, ते वर जायला पाहिजे. दानियलनी प्रार्थना केला की नाही, त्याची प्रार्थना वर गेला का नाही, तिथून उत्तर खाली पण आला. म्हणजे आपण प्रार्थना केलं तर वर जायलाच पाहिजे. म्हणजे असं काही प्रार्थना करायचं जे वर जायला पाहिजे. आपण आपल्या प्रत्येकाचं घर बघ आणि आपण घरामध्ये काहीतरी निवडून घेऊन येते, आवडलं, हे झाड आवडलं, हे दगड आवडलं. मी लहान होतो ना, तर रस्त्यामध्ये चालता चालता खूप काही दगड दिसायचं, पांढरं दगड, हिरवं दगड. ते दगड वगड सर्व जमा करून पॉकेटमध्ये घरी घेऊन यायचं ना. माझी आई बोलायची, काय गोला करून आणलं रे, ते मला आवडतं, काय ते मला आवडतं, मला चांगलं वाटलं, तर मी माझा पॉकेटमध्ये गोळा केला. पण माझ्या आईला आवडत नाही. म्हणजे जे मी घरी घेऊन येतोय ते माझ्या आईला आवडतं का, माझ्या बाबांना आवडतं का, माझ्या देवाला आवडतं का, तेव्हाच ते घरामध्ये राहू शकणार. नाहीतर काय होणार, फेकून देणार. म्हणजे आम्ही जी प्रार्थना करतोय ते प्रार्थना स्वर्गात जाण्यासारखं आहे का, स्वर्गात जाण्यासारखं राहायला पाहिजे. म्हणजे घमंड नाही किंवा हट्ट नाही, पण एक विनवणी सारखं नम्र रीतीने. जसं त्या कर्नोलसचा प्रार्थना व गरिबांना दिलेल्या देणग्या देवासमोर स्मारक म्हणून, म्हणजे त्याचं स्मरणार्थ त्याच्या डोळ्यासमोरच राहणार. असं करा जणू काय ते देवाच्या डोळ्यासमोर राहायलाच पाहिजे. पण असं काहीही करू नका जे देवाच्या डोळ्यासमोर राहत नाही. आणि व्यर्थ आहे ना, आपण जे काही करतो जर ते देवालाच आवडत नाही तर करून काय उपयोग. जर आम्ही ख्रिस्ती म्हणत आहे स्वतःला, जर आम्ही म्हणत आहे की आम्ही देवाची लेकरं आहे, तर आपली प्रार्थना देवासमोर स्मारक म्हणून राहायलाच पाहिजे. आपण आता प्रार्थना बद्दल विचार करत आहे. तर कर्नेलियस कोण होता, तो अन्य जातीचा होता, इटालियन रेजिमेंटचा तो शताब्दीपती होता. तो आणि त्याच्या घरातले लोक धार्मिक होते आणि देवाचे भय बाळगणारे होते. आपल्याला विचार करायचा, मी आणि माझा घराणा धार्मिक आहे का. धार्मिक म्हणजे धर्माचे कार्य करणारे. धर्माचे कार्य म्हणजे देवासमोर चांगल्या रीतीने उभा राहणारे. कोण देवासमोर उभा राहू शकतोय, मी देवासमोर उभा राहू शकतो का, देवासमोर उभा राहण्याची माझ्यामध्ये योग्यता आहे का, ती लायकी आहे का. तो धार्मिक होता, त्याचा घरही धार्मिक. म्हणजे फक्त तोच नव्हे तर तो संपूर्ण घराला देवाचा माग चालवला. तो एक अन्य जातीचा असून तो लोकांना उदारतेने दान धर्म करायचा आणि देवाला नियमितपणे प्रार्थना करत असत. प्रार्थना केलं तर असं करायचं की ते देवासमोर जायलाच पाहिजे. देवाला ऐकण्यासाठी चांगलं वाटायला पाहिजे. मी बोबड्या ओठाचा असूनही माझा देवाला माझं प्रार्थना चांगलं वाटायला पाहिजे. मी जे परमेश्वरासमोर आपली शब्द रचना करतोय, पण प्रार्थना करतोय, विनवण्या करतोय, ते देवाला आवडतं का, देवाचा कानी पडतं का, किंवा देव बोलतोय मला वीट येतोय बाबा तुझं ऐकण्यासाठी. जर आपण प्रार्थना केला तर ते देवासमोर जाण्यासारखं राहायला पाहिजे. कोणाचा प्रार्थना ऐकणार, कोणाला तुम्ही घरी बोलवणार, कोणाचा तुम्ही सेवा करण्याची इच्छा ठेवणार. ज्यांना तुम्ही प्रेम करतात, जे तुम्हाला आवडतं, जे तुमच्यासोबत आवडण्यासारखं काम करतात. म्हणजे आपली चालचणूक देवाला आवडतं का, आपला व्यवहार देवाला आवडतं का. काय मागितलं तर देवाला असं वाटणार की याला द्यायला पाहिजे. विचार करा. कोणीतरी तुमचा नातेवाईक पण सोडा, बहीण, तुमचा बहीण स्वतःचा, तुमचा स्वतःचा भाऊ, तो आला की नाही तुम्हाला असं घाबरट म्हणजे काहीतरी आता घ्यायला आला बाबा, तो तुम्ही त्याला बघूनच तुम्ही तयारीतच राहणार की काहीतरी मागायला आला, आपण तयार करून त्याला काहीतरी देऊन मोकळं व्हायचं. किंवा अरे बाबा आला तो मागायला, किंवा कोणी असं माणूस आला तुमच्याकडे की तुम्हाला असं वाटतं तो यायलाच पाहिजे, बसा या बसा, तुम्ही फक्त बसा, तुम्ही या, तुम्ही बोला, तुम्ही बसा, चांगलं वाटतं. आपल्या प्रभूला आपलं काय चांगलं वाटतं ते आपण विचार करायचं. देवासमोर गेला का नाही, देवाला चांगलं वाटलं पाहिजे. देवासमोर आपलं तोंड आपण उघडलं ना तर देवाला चांगलं वाटायला पाहिजे. भरपूर लोक प्रार्थना करतात, पण त्या सर्वांमधून एकाचा प्रार्थना व त्याची देणगी, जे गरिबांसमोर तो दानधर्म करतो, ते देवाने त्याच्या समोर स्मारक म्हणून वर गेले आहे. तो कर्नेलियस देवाला समर्पित, देवाला भिणारा, देवभिरू तो व त्याचा घराणा. म्हणजे तो त्याचा पूर्ण घराण्याला
देवाला भीती बाळगणं तो शिकवत होता. देवाची भीती शिकवत होता, मनुष्याचं नव्हे, काहीतरी दुसऱ्यांचा नव्हे. देवाचं भय कसं बाळगायचं, कसं चांगलं राहायचं. म्हणजे देवाची भीती बाळगणारे लोकांचा प्रार्थना देव ऐकतो. तो मनुष्य त्याचा कुटुंबाला देवाचा माग चालवतो, त्याची प्रार्थना देव ऐकतो. ज्याची देणगी असं काहीतरी गुप्त आहे, स्मारक आहे, त्याची प्रार्थना देव ऐकतो. तो असं काही प्रार्थना करत नाही की तो मलाच दे, असं नाही की तो खूप श्रीमंत होता त्यासाठी त्याला गरज नाही, असं नाहीये. ज्याच्याकडे आहे त्याला दिलं जाईल. म्हणजे त्याच्याकडे काहीतरी असं होतं ज्या हेतूने देवबाप्पाला त्याला द्यायची आणखीन इच्छा होती. माझा सेवक आला, माझा दास आला, त्याला काहीतरी द्यायला पाहिजे. आता आपण बघू शकतो, सुलेमान राजा होता, त्याच्याकडे कोण आला? शिबाची राणी आली. आणि शिबाची राणी इतकं काय घेऊन आली आणि त्या सोलोमन राजाला देऊन टाकली. कितीतरी लांबून आली ती, त्याचं ऐकायला ती आली आणि खूप काही देणग्या घेऊन आली सुलेमान राजाला देण्यासाठी. त्या शिबा राणीचा कर्णात सुलेमान राजाची कीर्ती गेली. म्हणजे तसाच तुमची कीर्ती देवासमोर जायला पाहिजे. कर्नोलोसची कीर्ती असं देवासमोर गेली की देव ऐकत होता. स्मारक रीतीने देवासमोर त्याची प्रार्थना उभा राहिली. आपली प्रार्थना देवासमोर उभा आहे का? म्हणजे आपल्या घरात आपण काय घेऊन येतोय आपण? जे चांगलं आहे ते चांगलं नाही ते घेऊन येत नाही. ज्याला बघून आपल्याला आनंद होणार, ज्याला बघून आपल्याला शांती होणार, ज्याला बघून आपल्याला कीर्ती होणार, ज्याला बघून आपल्याला लोक वाहवा म्हणणार, आपल्या घरात आपण काय करतोय, काय ठेवतोय, काय ठेवण्याची इच्छा ठेवतोय. तुमची प्रार्थना, माझी प्रार्थना देवासमोर असं जायला पाहिजे की त्याचा समोर एक स्मारक म्हणून उभा राहायला पाहिजे. कोणाचा प्रार्थना जाऊ शकते तिथं? कोणी इस्रायलीच्या प्रार्थनाबद्दल नाही सांगितलेलं. आपण कोण आहे? आपण कोणीच नाही तर काय इतकं घमंड आहे? किंवा का बरं माझी प्रार्थना देवासमोर जात नाही, माझी विनवणी प्रभू समोर जात? तो इतका मोठा असून, शताब्दीपती असून, इतकं लीन झालं, नम्र झालं की त्याची प्रार्थना देवासमोर जात होती. आज प्रभू आपल्याला तयार करत आहे. बरं, लवकर येणार आहे, पण आपल्या सर्वांची प्रार्थना देवासमोर, त्यासाठी प्रभू आपल्यासोबत बोलत आहे. आपण प्रार्थना केले म्हणजे तुम्ही प्रार्थना केले, तुमचा प्रार्थना काहीतरी वेगळं आहे. बरं, तुमच्या प्रार्थनामध्ये त्या आत्माचा स्पर्श आहे, तुमच्या शब्दामध्ये त्या आत्माची देणगी आहे, तुमच्या शब्दांमध्ये देवाचा शब्द आहे. तुमचे शब्द थोडा वेगळा आहे. देवासमोर जात असतानाही मला दे रे, मला दे रे, मला दे रे म्हणत नव्हे, तर प्रभू तुलाच मान, महिमा आणि गौरव आणि प्रशंसा असो. काहीतरी विचार करायचा आपल्याला. मी काय देऊ देवाला? समोर मी कसं जाऊ? देवासमोर फक्त मागण्यासाठीच जाऊ का? कसं मुलगा तुम्हाला आवडणार? कसं मुलगी तुम्हाला आवडणार? आई मला दे, आई मला दे, बाबा मला दे, हे दे, ते दे, हे दे, असं? किंवा येऊन तुम्हाला मिठे मारणार, प्रेमाचे शब्द बोलणार, तुमची सेवा करणार, तुम्हाला पाणी आणून देणार. आपण सर्वही तसं राहायला पाहिजे. बाबा घ्या ना, आई घ्या ना, थोडा खा ना, हो तुम्ही थकले ना, तुम्ही करू नका, मी करतोय ना. आपण कुठं उभा आहे? आपली परिस्थिती कुठं आहे? आपल्या काम, आपली समर्पण, आपली देणगी, स्वतःला जे आपण प्रार्थनेमध्ये, देवामध्ये, सेवामध्ये देतोय ते देवाला आवडतं का? तो त्याचा संपूर्ण घराण्याला देवाचा माग चालवत होता. तुम्ही जर तुमच्या घराला देवाचा माग चालवणारे, देवाची भीती बाळगणारे, देवाच्या भीतीमध्ये राहणारे जर तसं आहे, तुमची प्रार्थना ऐकली जाणार. बरं का? तुम्ही असं काही प्रार्थना केलं की प्रभू मला दे, त्याला दे, हे सोडून तुम्ही काहीतरी असं प्रार्थना करा जे देवासमोर स्मारक म्हणून जायला पाहिजे. त्याला जसं स्वर्गदूत त्याच्या सोबत बोलला ना, तो देवदूताचा ऐकलं. म्हणजे आपण देवाची वाणी ऐकून त्यानुसार करण्यासाठी स्वतःला तुरंत देऊन टाकायचं. म्हणजे आज्ञा पालन करणारे, म्हणजे देवाची वाणी ऐकणारे, म्हणजे देवाच्या शब्दाला स्वतःला देऊन टाकणारे. तुम्ही किती पण व्यस्त असा, किती पण कामकाजामध्ये असता, किती पण तुमचं डोक्यावरती ओझं असू द्या, पण देवाने बोललं तर त्याचा शब्द ऐका, त्यानुसार जगा, तर तुमची प्रार्थना स्वर्गात ऐकली जाणार, स्मारक म्हणून देवाकडे जाणार. कोणीतरी आपल्याला सुवेळी अवेळी प्रार्थना करत होता, त्याचा प्रार्थनामध्ये सामर्थ्य होती. तोच नव्हे तर त्याचा सेवकही त्याचे अनुकरण करत होते. त्याला बघून तेही धार्मिक झाले होते. म्हणजे
आपल्याला बघून आपल्या घरामध्ये काम करणारे नोकरही किंवा सेवकही देवाला भीती बाळगणारे व्हायला पाहिजे. आपण अंत समयचे सेवक आहे आणि प्रभू तुमची प्रार्थना ऐकणार. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. तुमची प्रत्येक प्रार्थनामध्ये यश बसायला पाहिजे. दानिएलांनी प्रार्थना केली, त्याच दिवशी देवाने ऐकलं. तुम्ही प्रार्थना करणार, त्याच दिवशी देव बाप्पा ऐकणार. कर्नेलियसची प्रार्थना जसं देवासमोर स्मारक म्हणून गेला, तसा आपल्या सर्वांचा प्रार्थना देवासमोर जायला पाहिजे. तो बोलतो, तू तोंड उघड मी भरीन. तर आपण जे प्रार्थना करतोय ते देवाकडून आलेले शब्द आहे का, ते विचारपूस करून मनन करून आपल्या मुखातून. प्रभू परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद करत आहे. प्रत्येकावर तुझा आशीर्वाद, तुझी कृपा, सर्व प्रकारची दया आणि तुझी समृद्धी बोलतो. प्रतिफल देणारा परमेश्वर, तू बोलतो मला हाक मार म्हणजे मी ऐकीन. हे प्रभू, तू धन्य परमेश्वर आहेस. ज्या हेतूने तू आम्हाला निवडलं, या अंतकाळी आम्हाला ठेवलं बाप्पा, की आम्ही तुला हाक मारणार. आमची प्रार्थना तुझ समोर स्मारक म्हणून, आमची देणगी तुझ समोर स्मारक म्हणून, आमचे प्रत्येक पाऊल बाप्पा तुला आवडणारा, आनंद देणारा असं असावे. आम्ही तुला धन्यवाद करतोय, स्तुती करतोय. जगणं ख्रिस्त, मृत्यू हे लाभ. बाप्पा, आमच्या मनामध्ये पण तूच प्रभू, आमच्या विचारामध्ये तूच प्रभू, आमच्या कार्यामध्ये तूच प्रभू. आम्ही तुला आनंद देण्यासाठी यापुढे जगावे. येशूच्या नावात आमेन.